सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळात होणारी ही गवारीची भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ती चवीला खूप छान अशी बनवून तयार होते. तर त्याच्यासाठी 1/2 किलो इतकी गवार मी स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे. त्याच्या शिरा वगैरे काढून घेतलेला आहे. आता गॅसवर एक लोखंडाचा खोलगट तवा ठेवला आहे किंवा तुम्ही कढई ठेवू शकता आणि अर्धा पळी तेल टाकून छान अशी गवार 2 ते 3 मिनटं आपल्याला दोन्ही बाजूनं भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 2 ते 3 मिनटं छान अशी गवार आपण भाजून घेऊयात. तर ही तेलामध्ये परतून घेतल्यामुळं काय होतं, गवारीच्या भाजीला खूपच छान अशी चव लागते आणि गवार पण पटकन शिजली जाते. आता गवारी काढून घेतली मी आणि त्या सेम तव्यामध्ये अजून 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आपण तेलामध्ये टाकून घेऊयात. आणि कांदा पण आपण 2 ते 3 मिनटं छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा पण छान गोल्डन झाला आहे. आता त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचाभर लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली. तुम्ही आले लसणाची पेस्ट असली तरी टाकू शकता, पण खोबऱ्यामुळे छान असं कालवण मिळून येतं, छान अशी भाजी मिळून येते आणि चवही खूप छान लागते. चला आता हे सर्व छान असं परतून घेतलं आहे. आता इथं मसाल्यामध्ये जिरा पावडर, गरम मसाला, हळद पावडर, चवीपुरतं मीठ आणि एक छोटा चमचाभर इथं मी कांदा लसूण मसाला वापरला आहे, म्हणजे आपली महाराष्ट्रीयन चटणी. हा सगळा मसाला याच्यामध्ये टाकून अजून एखादा मिनटं व्यवस्थित परतून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले एकजीव होतात आणि याला एखाद्या मिनटं छान असं शिजून देऊयात. आता याच्यामध्ये आपण तेलामध्ये जी गवार परतून घेतली होती ती टाकून घ्यायची आणि परत एकदा आपण व्यवस्थित एखादा मिनटं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे जर गवारीची भाजी बनवली तर न खाणारे पण आवडीनं खातील. तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीनं एकदा गवारीची भाजी नक्की ट्राय करा. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते. तसं तर आपण गवारी अगोदरच तेलामध्ये छान असे 1-2 मिनटं परतून घेतल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन ती शिजून तयार होते. तर त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 3 ते 4 मिनटं शिजून देऊया. आता इथं बघा साधारणतः 5 मिनटं झालेली आहेत. 5 मिनटानंतर मी झाकण काढून घेतलं आहे. छान अशी गवार आपली तयार झाली. आता आपण एकदा चेक करून घेऊया किती शिजली आहे का नाही ते. तर एवढ्या मिनटात आरामात गवारीची भाजी शिजून तयार होते. गवार पण छान अशी शिजली. आता ही गवारीची भाजी तयार आहे. तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता. चवीला खूप छान लागते. तर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकण्याची काही गरज नाही. त्याच्याशिवाय अगदी मसालेदार गवारीची भाजी तयार आहे. व्हिडिओला